नमस्कार मित्रांनो, NSB डिजिटल मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण IT ॲडमिशन 2024 ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा हे आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो, आणि नवीन असाल तर आपल्या NSB डिजिटल मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात. चला तर मग व्हिडिओ सुरू करू. मग आपल्याला गुगल ब्राउझर ओपन करून घ्यायचं आणि त्यामध्ये DVT लॉग इन या बटनावर क्लिक करायचं. DVT महाराष्ट्र 2 नंबरचा ऑप्शन आहे, तिथं क्लिक करायचं. त्याच्यानंतर कॅन्डिडेट लॉग इन, इथं हे बघा कॅन्डिडेट लॉग इन. त्याच्यानंतर न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन, अशा प्रकारे इथं यायचं आहे. आणि महाराष्ट्र स्टेट बोर्ड सेकंडरी आपल्याला 10वीचा तपशील द्यायचा आहे. आपल्याला तर 1 नंबरला ओके करायचं आहे. खाली यायचं आहे आपला बैठक क्रमांक, आपला रोल नंबर व्यवस्थितरित्या टाकून घ्यायचा आहे. कोणत्याही प्रकारचा चुकू द्यायचा नाही. तर आपण रोल नंबर टाकून घेऊया. त्याच्यानंतर आपलं परीक्षेचं वर्ष ते आपण टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर परीक्षेचा महिना तो पण आपण टाकून घ्यायचा आहे. आणि आपली जन्मतारीख टाकून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपलं पहिलं नाव, फक्त नावच टाकायचं आहे, संपूर्ण नाव टाकायचं नाही. इथं आपलं जे फर्स्ट नेम आहे, फक्त फर्स्ट नेम इथं आपल्याला टाकायचं आहे. त्याच्यानंतर आपलं आडनाव टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपला जो मोबाईल नंबर आहे, चालू मोबाईल नंबर द्यायचा आहे. त्याच्यावर आपला OTP येणार आहे. तर आपण मोबाईल नंबर टाकूया. त्याच्यानंतर आपला मेल आहे. त्याच्यानंतर ॲग्री करायचं आहे आणि व्हेरीफाय बटनावर क्लिक करायचं आहे. मोबाईलवर OTP येईल, तो OTP टाकून घ्यायचा आहे. OTP टाकून घ्या. OTP आलेला आहे आपल्याला. आणि सबमिट बटनावर क्लिक करायचं. अशा प्रकारे सक्सेसफुल आल्यानंतर ओके बटनावर क्लिक करायचं. त्याच्यानंतर आपला मेल ID टाकून घ्यायचा. पासवर्ड बनायचा, एक पासवर्ड बनवून घ्यायचा. आणि नंतर परत तोच पासवर्ड जो आपण इथं टाकलेला आहे तोच पासवर्ड इथं टाकायचा. पासवर्डमध्ये 4 अक्षर, 1 नंबर आणि 1 अल्फाबेट अशा प्रकारे पासवर्ड बनायचा आहे. तर मी तुम्हाला एक पहिलं अक्षर कॅपिटल टाकायचं, दुसरं स्मॉल टाकायचे, नंतर 1 अल्फाबेट आणि 1 नंबर टाकून द्यायचा आहे. आपण स्क्रीनवर दाखवत आहोत अशा प्रकारे तुम्ही पासवर्ड बना.
पासवर्ड टाकल्यानंतर कॅप्चा टाकून घ्यायचा. आणि रजिस्टर बटनावर क्लिक करायचं. रजिस्टर बटनावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा आपला रजिस्ट्रेशन नंबर येईल. हा रजिस्ट्रेशन नंबर कॉपी करून घ्यायचा, नाहीतर आपल्याला आपल्या मोबाईलवर एक मेल पाठवला जाईल. त्याच्यानंतर इथं लॉग इन बटनावर क्लिक करायचं. कॅन्डिडेट लॉग इन करून घ्यायचं. रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकल्यानंतर कॅप्चा टाकून लॉग इन बटनावर क्लिक करायचं. अशा प्रकारे आल्यानंतर इथं यायचं आहे. इथं यायचं आहे ॲडमिशन ॲक्टिव्हिटीज, इथं क्लिक करायचं आहे. 1 नंबरलाच आहे ॲप्लिकेशन फॉर्म. त्याच्यानंतर इथं ओके बटनावर क्लिक करायचं आहे. इथं मेल फिमेल काय असेल ते आपण चूज करायचं आहे. आपली मातृभाषा मराठी, तसेच धर्म हिंदू, जैन, मुस्लिम त्यापैकी आपला जो असेल तो आपण सिलेक्ट करू शकता. त्याच्यानंतर कास्ट कॅटेगरी आपण कास्ट निवडायची आहे आपली. ओपन EWS, तसेच SCBC पण आहे याच्यामध्ये. मराठा जो आरक्षण भेटलेला आहे SCBC, ती कास्ट पण याच्यामध्ये आहे, तर आपण SCBC पण निवडू शकता. त्याच्यानंतर जात टाकायची आहे आपली कोणती आहे. त्यानंतर आपला झाल्यानंतर नॉन क्रिमिनलमध्ये येत असाल तर येस करा, नाहीतर नो बटनावर क्लिक करा. ओपन असेल तर नो करा. त्याच्यानंतर आपलं वार्षिक उत्पन्न आपण 1 लाखाच्या आतमध्ये टाकून द्यायचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे. आपला ॲड्रेस, संपूर्ण ॲड्रेस आपला टाकून घ्या. त्यानंतर आपला जिल्हा निवडून घ्यायचा आहे. तालुका निवडून घ्यायचा आहे मित्रांनो. आपल्या गावाचं नाव निवडायचं आहे आणि त्यानंतर नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे. तुम्ही अनाथ असाल तर येस करा, नाहीतर नो करा. त्याच्यानंतर येस केलं तर आपण अनाथ आश्रमाचं नाव ते टाकावं लागतंय. त्यानंतर इथं आपल्याला आपल्या वडिलांचं पहिलं नाव टाकायचं. पहिल्याच इथं आपल्याला आपल्या वडिलाचं फर्स्ट नाव टाकायचं आहे. त्याच्यानंतर खाली आडनाव टाकून घ्यायचं वडिलाचं. जसं आपल्या SSC मार्कशीटनुसारच आपण ही माहिती भरायची आहे. त्याच्यानंतर आपलं आडनाव टाकून घ्यायचं. व्यवसाय टाकून घ्यायचा आहे. शेती करीत असेल तर सेल्फ एम्प्लॉय म्हणून टाकून घ्यायचं. त्याच्यानंतर आपलं वार्षिक उत्पन्न पण आपण इथं टाकायचं. त्याच्यानंतर आदिवासी जिल्हा डोमसेल डिस्ट्रिक्ट आपलं टाकून घ्यायचं आहे. आपला जो जिल्हा आहे तो निवडायचा आणि तालुका टाकून घ्यायचा. परत इथं आपल्या आईचं नाव टाकायचं. आडनाव टाकायचं. त्याच्यानंतर व्यवसाय नाहीतर नॉट एम्प्लॉय म्हणून आईचं. व्यवसाय करत नसेल तर नॉट एम्प्लॉय म्हणून करायचं. घरगुती काम असेल तर नॉट एम्प्लॉय म्हणून टाकून द्यायचं. त्याच्यानंतर डोमोसेल जिल्हा आपला निवडून घ्यायचा. तालुका टाकायचा. सर्व माहिती व्यवस्थित आहे का बघून घ्यायची. त्याच्यानंतर नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं. इथं आलेला आहे सिलेक्ट मदर्स इन्कम, तर नो इन्कम म्हणून पुढे
त्याच्यानंतर आपण आरक्षण संरक्षण श्रेणीमध्ये संबंधित आहात का असाल तर येस करायचं, नाहीतर नो करायचं. 40% अपंग व्यक्ती आहात का असेल तर येस करा, नाहीतर नो करा. येस केल्यावर किती टक्केवारी आहे हे आपल्याला इथं टाकावं लागतं. कशामध्ये अपंग आहात हे आपल्याला यामध्ये भरावं लागतं. नसेल तर नो बटनावर क्लिक करायचं. त्याच्यानंतर आपण चित्रकला परीक्षा पास केली आहे का तर येस करा, नाहीतर नो करा. त्याच्यानंतर क्रीडा श्रेणी आपण स्पोर्ट कॅटेगरीमध्ये येत असाल तर येस करा, नाहीतर नो बटनावर क्लिक करा. त्याच्यानंतर आपण बाल सुधारगृहात उत्तीर्ण झालेले उमेदवार असाल तर येस करा, नाहीतर नो करा. त्याच्यानंतर नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं. त्याच्यानंतर आपण 10वीला ज्या शाळेमध्ये शिकलो आहात त्या शाळेचा जिल्हा इथं टाकून घ्यायचा आहे, तालुका टाकायचा आहे आणि आपल्या जिथं शाळेचं गाव, आपण ज्या शाळेमध्ये 10वीला उत्तीर्ण झालात, 10वीला जिथं शिक्षण घेतलं आहे त्या शाळेचं नाव आपल्याला इथं टाकायचं आहे. शाळेच्या गावाचं नाव किंवा शाळेचं नाव शाळेच्या गावाचं नाव इथं आपल्याला निवडायचं आहे. त्यानंतर खाली यायचं आहे. आपल्या 10वीला जे सब्जेक्ट आहे, विषय आहे, त्यांना किती मार्क पडले आहेत हे आपल्याला यामध्ये टाकायचं आहे. मराठीला किती मार्क आहे, इथं आउट ऑफ जे पडलेत कितीपैकी, इथं आपल्याला 100पैकी, आणि इथं जे पडलेले मार्क आहेत, मिळवलेले गुण इथं आपल्याला टाकायचे आहे. आणि इथं एकूण गुण किती मार्काचा पेपर होता तो इथं टाकायचा आहे. एकदम सोप्या पद्धतीने आपण हा फॉर्म भरणार आहोत, समजून सांगत आहोत. तर आपण मार्क टाकून घेऊ आपले. हिंदीला किती पडलेत, हिंदी, इंग्रजी, मॅथमॅटिक्स, सायन्स हे सर्व मार्क आपण टाकून घ्यायचे आहेत. टाकून घेतल्यानंतर आपली जी मार्कशीटवरली टक्केवारी आहे आणि याच्यावरली जी टक्केवारी आहे थोडीफार कमी जास्त होऊ शकते मित्रांनो. त्याच्यानंतर आपण पुढील शिक्षण घेतलं असेल तर येस करा. 12वी उत्तीर्ण असाल तर आपण इथं येस करायचं, नाहीतर नो बटनावर क्लिक करायचं. खाली SSC पास, नॉट ॲप्लिकेबल हे राहून द्यायचं. परत नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं. नेक्स्ट केल्यानंतर आपण जर याआधी ITला शिक्षण घेतले असेल तर येस करायचं. ते ॲडमिशनचं वर्ष, पासिंग वर्ष इथं आपण निवडायचं. नसेल तर नो बटनावर क्लिक करायचं. नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं. आपला मूळ जिल्हा निवडून घ्यायचा. तुमचा मूळ जिल्हा जो असेल तो आपण मूळ जिल्हा निवडून घ्यायचा. तर इथं बघा मित्रांनो, फॉर्म भरल्यानंतर आपल्याला व्हेरिफिकेशन करायला आपले डॉक्युमेंट, आपल्याला जवळील जे आपलं ITचं कॉलेज आहे, जवळील IT कॉलेजमध्ये जाऊन आपलं व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे. तर इथं जिथं आपल्याला जायचं आहे, ज्या कॉलेजमध्ये, ते कॉलेज आपल्याला इथं निवडून घ्यायचं आहे. जवळील आपलं कॉलेज आपण इथं निवडून घ्यायचं आहे. त्या कॉलेजमध्ये जाऊन आपलं व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे. जे कागदपत्र आपण फॉर्ममध्ये जे भरलेली माहिती आहे, जे कास्ट सर्टिफिकेट, जी भरलेली माहिती आहे, जे कागदपत्र घेऊन, डोमोसेल हे ते कागदपत्र घेऊन आपल्याला जवळील IT कॉलेजमध्ये जाऊन आपलं व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे. तर ही 100 रुपये भरून फी मेक पेमेंट आपल्याला करायचं आहे. तर आपण UPIद्वारे, नेट बँकिंगद्वारे आणि डेबिट कार्डद्वारे सुद्धा पेमेंट करू शकता. पेमेंट झालेलं आहे आपलं आणि पेमेंट स्लिप आलेली आहे आणि ती पेमेंट स्लिप डाउनलोड करून घ्यायची आहे. आपल्याला सेव्ह करून घ्या आणि त्याची प्रिंट काढून घ्या. प्रिंट काढून घेतल्यानंतर हे कट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे. नेक्स्ट पेज,
नेक्स्ट पेजला क्लिक करून खाली यायचं आहे आणि पूर्ण आपण फॉर्म भरलेली इथं प्रिंट आहेत. एक इंग्लिशमध्ये डाउनलोड करू शकता आणि एक मराठीमध्ये आहे. तर आपण इंग्लिशमध्ये डाउनलोड करून ही प्रिंट काढल्यानंतर आपल्याला जवळील आपलं जे ITI सेंटर आहे तिथं व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे. ही प्रिंट घेऊन आपल्याजवळ ITI सेंटरमध्ये जाऊन व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे. त्यानंतरच आपल्याला ऑप्शन फॉर्म भरता येईल. धन्यवाद मित्रांनो, ही महत्त्वाची माहिती होती. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या NSB डिजिटल मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.